नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित आवली तू होतीस म्हणून, आणि आज भाग 14वा. आई, आज मी भाकऱ्या थापू? गंगाने विचारलं. अगं नको ग बाई, बघते ना करून, मला येत नाही, पण तू शिकव ना मला. गंगा चुलीशी बसली, भाकरी केली. बघ आई कशी झाली आहे. छान झाली आहे हो, हुशारच आहे माझी बाई. जिजाईला मग तिने पहिल्यांदा केलेला स्वयंपाक आठवला. गंगा एवढेच होतो की आपण? आई आपल्याकडे कौतुकानं बघत होती. आप्पाजींना आपल्या हातची भाकर खाऊ घातली तेव्हा किती नावाजलं आप्पाजींनी आपल्याला. ए आई, माझी भाकरी बाबांना द्यायची बरं. हो ग माझी बाई, पहिली भाकरी बाबांनाच. तुझ्या एका भाकरीत पोट भरेल की त्यांचं? वालभर खाल्ली ना की गालभर होईल. म्हणजे ग? अगं पहिल्यांदाच केलीस ना, जरा जाड झालीये इतकंच, पण छान झालीये, गोल झालीये, चंद्रासारखी. हो, अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी. इतर वेळी तो गोल नसतो, हळूहळू गोल होत जातो. अगं खरंच की. पण आई, ती कोर मला आवडते, आणि आकाशातलं चांदणं पण. बाबांच्या तोंडून एक शब्द मी खूपदा ऐकला आई. पिठानं भरलेला हात गोंदलेल्या हनवटीजवळ नेऊन गंगा म्हणाली, कोणता ग? आणि आपले मोठे डोळे आणखीन मोठे करत गंगा म्हणाली, कैवल्याचं चांदणं. किती गोड आणि सुंदर शब्द आहे ना आई. हो ग, तूही तुझ्या बाबांसारखंच बोलायला लागलीस हा गंगे. बाबा खूप मोठे आहेत ताई. त्यांना गावातले सगळे लोक मानतात. त्यांच्या भजनात ते रंगून जातात. मला भारी आवडतं ते. आता आटप का नुसती गोष्टीच करणार आहेस? गंगा तिला जमेल तशा भाकरी थापायला लागली आणि भाकरीने दवडी भरून गेली. इकडे लेकीवरच्या प्रेमानं जिजाईचं काळीज भरलेलं. तिकडे तुकोबाच्या काळजात विठ्ठल नाचत होता. मनात शब्दांची आरास चालू होती. तुकोबापाशी शब्दांचं धन अमाप होतं, आणि त्या धनानं मनाची कोठारं समृद्ध होती. आता ह्या क्षणी हाती टाळ चिपळ्या घेऊन तुकोबा आपल्या रसाळ वाणीनं कीर्तन करत होते. कीर्तनात हरीचे गुणगान गात होते. समोरची मंडळी भान हरपून ऐकत होती. कीर्तनाची सांगता झाली, आणि मग शेवटी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल असं म्हणून लोक पांगले. तुकोबाने मग एका ठाई बसून विठ्ठलाचं ध्यान केलं. नंतर कागदावर काही अभंग लिहिले. तुकोबा घरदार, मुलं बाळ, जिजाई, दुकान सारं विसरला होता. जिजाईचं भावविश्व फक्त तुकोबांशी निगडीत होतं. तिच्या मनभर तुकोबाच. सारा जीव ओवाळून टाकावा एवढं तिचं त्याच्यावर प्रेम. गंगा, जिजाईनं आवाज दिला. काय ग? दवडीतल्या भाकरी जरा वाल्या वाल्या कर, वाफ जाऊ दे. तुझ्या बाबांची शिदोरी तयार करते. बसले असतील दुकानात, भूक लागली असेल. अगं आई, तू जेव की गरम गरम भाकरी. तू काय माझी आई आहेस का ग? हसत हसत जिजाई तिला म्हणाली. अगं तू आम्हाला नेहमी गरम गरम खाऊ घालतेस का नाही? हो ग पोरी, पण तुझ्या बाबांना खाल्ल्या बिगर मी खात नाही ना. त्यांना शिदोरी देते नेऊन आधी. असं म्हणून एका स्वच्छ पालवात तिने भाजी भाकरी बांधली, सोबत कांदा ठेवला. चारं तिने एका टोपलीत ठेवलं. टोपली डोक्यावर घेतली, काखेत पाण्याची कळशी. गंगा, हा कावळा कोकतोय अंगणात कधीचा, त्यास हाकलून दे. पाहुणे येतील. कशाला पाहुणे हवेत? दुष्काळात 13वा महिना. बरं येते ग, असं म्हणून अंगणात आली. तुळशी वृंदावनाजवळच्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे तिचं लक्ष गेलं. ऊन बरंच झालं होतं. ती ओठातल्या ओठात पुटपुटलीच. मला ताप देतोस ना मेल्या, आता बस तू उन्हात तापत. ऊन झालं तरी तुळस आपली गर्द सावली मूर्तीवर धरून उभी होती.
पायाला बसणारे चटके सहन करत जिजाई दुकानाशी आली. दुकान बंद होतं. म्हणजे बुवांनी दुकान उघडलंच नाही का? जिजाई विचार करत दुकानाशी काही क्षण उभी राहिली. एक दोघांना तिने विचारलंही बुवांबद्दल. मंदिरात असतील. काकाजी, माझे बुवा दिसले का तुम्हास? मंदिराच्या पायरीवर बसलेल्या म्हाताऱ्याला जिजाईनं बाहेरूनच विचारलं. मग कीर्तन केलं, काहीतरी लिवत बसले होते, आता मालूम नाही कुठे इथे. जिजाई पुन्हा मंदिरात गेली. सगळीकडे बघितलं. मग विठ्ठलाच्या समोर उभे राहून त्याला जाब विचारला. कुठे आहे माझा बुवा? कुठे लपिवलंस त्याला? आमच्यापासून तोडून समाधान नाही झालं होय? आता त्याला मी पाताळात धुंडू का स्वर्गात? मला कळतच नाही रे विठ्या, तुझं मी काय घोडं मारलंय? का आमच्या मुळावर उठलायस? अरे बघतोयस काय असं वटारून? मी काय भ्यायची नाही हो तुला? सांग, कुठे आहे माझा बुवा? मेलेला तोंड तरी आहे का बोलायला, पण कळ मात्र बरोबर फिरवतो. असं म्हणून जिजाई माघारी फिरली. इकडे तिकडे नजर फिरवली, बुवा दिसेना. आता कुठे शोधू मी यांना? आणि तिची पावलं समोरचा डोंगर चढायला लागली. ऊन खूप, पोटात काही नाही. जिजाई थकून गेली, पण सारखं वाटत होतं तिला की बुवा ह्या डोंगरावर नक्कीच असणार. या डोंगरावरचा एकांत बुवाला आवडतो हे तिला ठाऊक होतं. आणि सारखं तिला वाटत होतं बुवाला भूक लागली असेल. या विचारापुढे आपल्यालाही भूक लागली आहे ह्याचा तिला विसर पडला. चालता चालता थकली जिजाई एका झाडाखाली बसली. जरा वेळ विसावली, पुन्हा उठली. डोळ्यावर आडवा तळवा धरून वर बघितलं, पुन्हा चालायला लागले. चालताना बाभळीचा काटा पायात घुसला. वेदनेची एक सणक सणसणत मस्तकात घुसली. डोईवरची टोपली, कमरेतली कळशी बाजूला ठेवून ती बसली. पायातला काटा खस्सकन ओढून काढला. जरा वेळ पायाची दुखरी जागा दाबून ठेवली. डोळ्यातलं पाणी मनगटानं पुसून काढलं. आप्पाजींची आणि आईची लाडकी लेक आपणच का, हा प्रश्न तिला पडला. आज का कुणास ठाऊक, पण आप्पाजींची तिला खूप आठवण येत होती. पायातून येणारं रक्त थांबलं तशी पुन्हा जिजाई उठली. पाय खाली ठेवू देईना. लंगडत लंगडत चालायला लागली. मी बुवांपर्यंत पोचू नये म्हणून त्या काळ्याने माझ्या वाटेत काटे पेरून ठेवलेत का काय? जिजाई समोर समोर जायला लागली तसा तुकोबाच्या भजनाचा गोड स्वर कानी यायला लागला. डोंगरावर झाडी होती. या डोंगरावर झाडांना पाणी कोण टाकतं कोणास ठाऊक? जिजाईने स्वतःलाच प्रश्न केला. उन्हा तानाची दुखऱ्या पायाची पर्वा न करता वर पोचली. एका गर्द सावलीच्या झाडाखाली तुकोबा मांडी घालून बसला होता. भोवती झाडांची दाटी होती. त्यांना वेली खेटून उभ्या होत्या आणि तुकोबा तल्लीन होऊन गात होते, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. जिजाई तुकोबाच्या समोर जाऊन बसली. बाजूला शिदोरी, पाण्याची कळशी. मोठ्या भक्तिभावानं ती तुकोबाला न्याहाळत होती. तुकोबा भक्तिरसात न्हालेला. भक्ती ज्याच्या ठाई अर्पिली तो विठोबा डोळ्यात मनात साठलेला. आणि तुकोबा आळवून आळवून गात होता, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. देवाच्याही पलीकडे जाऊन तुकोबानं आता ह्या क्षणी अवघ्या निसर्गाशी नातं जोडलं होतं. खरं तर जिजाई थकली होती. पायात काटा मोडला होता. पाय भयंकर दुखत होता. पोटात कावळ्यांची कावकाव, मनात चिडचिड. पण तरीही तिला तुकोबाला भावसमाधीतून जाग करावं असं वाटेना. उन्ह कल्ली तुकोबानं डोळे उघडून बघितलं. जिजाई दुमडलेल्या उभ्या पायावर हनवटी ठेवून डोळे मिटून बसली होती. जिजाई, जिजाई. जिजाईने डोळे उघडून बघितलं. कधी आलीस जिजाई? ते महत्वाचं नाही आहे बुवा. घ्या जेवण करा, भूक लागली असेल. विठ्ठलाचं नाव घेताना जिजाई माझी तहान भूक हरपते ग. मग बरंच आहे की, काही करणं नको आणि खाणंही नको.
आपण जे करतो ते पोटासाठी न बुवा. आता तो कामधंदा करू देत नाही, भूक हिरावून घेण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नाही. अशी काय बोलतेस ग जिजाई? आता काय खोटं बोलले मी? बरं ते जाऊ द्या, आधी जेवण करा. आज गंगानी थापल्यात भाकरी, भाजी सुद्धा तिनेच केली आहे. खरं सांगतेस? तर मग घ्या, भाजी भाकरी तुकोबाच्या समोर ठेव, जिजाई म्हणाली. तिने मग मुठीने कांदा फोडला. अर्धा कांदा फोलपट काढून तुकोबाच्या भाकरीवर ठेवला. काल बुवा म्हणाले होते की तू कांद्यासारखी आहेस, ते तिला आठवलं. तू जेवलीस? तोंडाजवळ नेलेला घास तसाच ठेवून तुकोबा म्हणाला, नाही, होऊ द्या तुमचं. असं नाही चालायचं. जिजाई तू पण घे, नाही तर मग मी पण नाही जेवणार. जिजाईनी स्वतःसाठी वाढून घेतलं. ते करताना पायाची हालचाल झाली, पायात कळच आली. आई ग, जिजाई काय झालंय? आणि पाय रक्तानं भिजला कसा? काही नाही बुवा, करा जेवण करा. असं कसं? असं म्हणून तुकोबानं हातातला घास खाली ठेवला. जिजाईचा पाय हातात घेतला. कळशीतल्या पाण्यानं पाय धुतला, उपरण्यानं स्वच्छ केला. बाजूच्या झाडाझुडपात जाऊन कसलासा पाला आणला, हातावर चोळला. पाल्याच्या रसाचे 2-4 थेंब काटा रुतला त्या ठिकाणी पडले. हातातला चुरगाळलेला पाला जखमेवर दाबून धरला. उपरण्याची एक बाजू फाडली आणि ती पट्टी जखमेवर बांधून टाकली. हे सारं तुकोबा मायेनं करत होता. जिजाई चुपचाप हे सारं बघत होते. बुवा, बुवा तुम्ही प्रेमळ आहात. साऱ्यांना प्रेम लावता, जीव लावता, मुलांवर जीवापाड माया करता. आता हे पट्टी बांधणं नासुकलं काम. बुवा, पण तुम्ही मन जोडून ठेवताना मग व्यवहार का नाही कळत बुवा तुम्हास? अहो, प्रेमावर आणि चांगुलपणावर संसार नाही चालत ना बुवा. पण आवली प्रत्यक्षात काही बोलली नाही. बोलून बोलून, सांगून सांगून आवली आता थकली होती. दोघांचंही जेवण झालं. वरून घटाघट पाणी प्यायले. जिजाई थकली होती. कामाने, डोंगर चढण्याने, उन्हाने, चिंतेने, पायातल्या जखमेतनं रक्त गेल्याने जिजाईला आता ग्लानी आल्यासारखं वाटत होतं. जिजाई तिथेच लवंडली. तिचा थोडा डोळा लागला. सूर्यनारायण हस्ताला गेला. जिजाईला जाग आली. ती उठून बसली. बुवा, हो माझा डोळाच लागला बघा. थकलीस ना? उठवायचं ना बुवा मला. तुला विश्रांतीची गरज होती जिजाई, म्हणून नाही उठवलं. चला निघूयात बुवा, पोरं वाट बघत असतील. सारं काम गंगावर पडतं. जिजाई, मी थांबतो ना इथे. एकटे अंधारात? अहो बुवा, तुम्हाला झालंय काय? मी एकटी अंधारातून वाट काढत डोंगर उतरू? बुवा, पोरं तुमची वाट बघतात. बाबा कुठे म्हणतायत, त्यांना कुठे काय सांगू? बुवा, तुम्ही एवढे अलिप्त, एवढे निस्संग कसे काय हो? आत्तापर्यंत शांततेची झूल पांघरलेली जिजाई आता चांगली तडकली होती. रागानं आतल्या धुमसत होती ती. बुवा, घरी काय आहे काय नाही ह्याची तुम्हाला चिंता नाही. मी बाई माणूस, काय काय आणि कुठे कुठे पुरी पडणार मी. घरात धान्य संपलं, पोरांचे कपडे फाटले. कशाची धुंदी आहे बुवा तुमच्या डोळ्यात? जे आहे ते तुम्हाला काही दिसू येत नाही? पांडुरंग, पांडुरंग, त्याचं नाव घेऊ नका बुवा माझ्यासमोर. मेल्याने माझ्या संसाराचा सारा सत्यानाश करून टाकला. खरं तर मी काय बोलणार नव्हते बुवा, पण तुम्ही मला भरीला पाडलंय. चला, म्हणणारच नाही मी आता. यायचं असेल तर या, नाही तर येऊ नका. असं म्हणून जिजाई उठली. टोपी, पालव, कळशी घेऊन चालायला लागली. तुकोबाच्या मनात रस्सीखेच सुरू होती. विठ्ठल नामासाठी असाच एकांत त्याला हवा होता, म्हणून तर गावापासून लांब या डोंगरावर तो येऊन बसला होता. पण जिजाईने त्याला धुंडून काढलंच. आता समोर जिजाई दिसत होती. घरी जाणारी जिजाई. डोंगराखाली गाव, गावात घर, घरात त्याची वाट बघणारी मुलं. आणि आता इथे विठ्ठल अंधारात उभा होता. कुठे जाऊ? जाऊ का थांबू? विठ्ठला, आर्त ओली तुकोबानं साद घातली.
येतो. खरं तर तुला सोडवत नाही रे विठुराया, पण पण हा प्रपंचही चैन पडू देत नाही. माझी ओढाताण होतीये. माझा संसार आणि तू माझे दोन डोळे आहेत. कुणाला धरू कुणाला सोडू कळतच नाही. विठ्ठला चलतो, माफ कर, येईन मी पुन्हा. तुला यावंच लागेल तुकोबा. प्रपंच हा तुझ्यासाठी नाही, एक प्रकाश वाट तुझी वाट बघतीये. कुठून से शब्द तुकोबाच्या कानी आले. आता अंधारात विठ्ठलही दिसेना. जिजाईनं मागे न बघता वाट पकडलेली. तुकोबानं वाटेवर पाऊल ठेवलं. अंधारात जिजाई मागून तुकोबा घराकडे निघाला तेव्हा विठ्ठल जिजाईच्या जरा पुढे वाटेवरचे दगडधोंडे काटेकुटे दूर सारत चालत होता. आणि अंधारात चालणाऱ्या जिजाईच्या मनी आलं, वाट तर ही मगाचीच आहे, मग मगाचचे वाटेवरचे काटेकुटे दगडधोंडे गेले कुठे? जिजाई वाड्यात शिरली, तिच्या मागून तुकोबा. जिजाईनं पायावर पाणी घेतलं, पडवीतनं ओसरीत आली आणि लोडाला टेकून बसलेले आप्पाजी तिला दिसले. आप्पाजी, तुम्ही कधी आलात? कंदिलाची वात मोठी करत जिजाई म्हणाली, मी दुपारीच आलोय. आपल्या रया गेलेल्या लेकीकडे बघत आप्पाजी म्हणाले आणि उठून उभे राहिले. जिजाई समोर झाली, आप्पाजींच्या कुशीत शिरली, हमसून हमसून रडायला लागली. तिच्या मनातलं दुःख आप्पाजींनी ओळखलं. केवढ्या तालेवाराच्या घरी दिली पोरगी, पण पोरीचं नशीब. हात धुवून बघता येतं, नशीब नाही धुवून बघता येत. आप्पाजींच्या मनात विचार आला. मुलं आप्पाजींकडे आपल्या आईकडे बघत होती. तुकोबा मान खाली घालून उभा होता. आप्पाजींनी जिजाईच्या पाठीवर थोपटलं. आवले, ए आवले. आप्पाजी पुन्हा म्हणा ना. काय ग आवले? आवले. तशी जिजाई खुदकन हसली, मुलं पण हसली. आप्पाजी, हे एवढं काय आणलं म्हणायचं? ओसरीत ठेवलेल्या सामानाकडे बघत जिजाई म्हणाली, अगं हे आईनं धाडलंय बघ. आणि हो, माझ्यासोबत सांगावा पण धाडलाय. कसला? तुला बोलवलंय. आणि असं म्हणून आप्पाजींनी सामान काढलं. किराणा सामान होतं. मग मुलांना कपडे दिले, जिजाईला 2 पातळं दिली. जिजाई आपल्या अंगावरच्या विटक्या पातळाकडे बघत राहिली. मुलांनी लगेच नवीन कपडे घातले सुद्धा. आप्पाजी रात्रभर थांबले. तुकोबांचा जावयाचा मान राखून 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. जावई बापू, तुमचा मान मोठा, सारं गाव तुम्हाला मानतं, तुमचे अभंग लोक गातात, विठुरायाच्या भक्तीची परंपरा तुम्ही चालवलीत, या सगळ्या गोष्टीचा आम्हास अभिमान आहे. पण जावई बापू, हे सारं करत असताना घराकडे दुर्लक्ष नका करू. तुकोबानं मान हलवली. आप्पाजी गेले. आप्पाजींनी आणलेल्या सामान सुमानावर महिना धाकला. नाही म्हणायला डाळधान्य होतं घरी. बुवा, दुकान उघडता का आज? दुकानात माल नाही. भरा न. कसा भरू? पैसे नाहीत. मागच्या वर्षी काही पिकलं नाही. यंदा पाऊस पाणी नीट झाला तर बघूया. मी काही काम मिळतं का ते बघतो. आता कुठलं काम मिळणार बुवा? मोलमजुरी करणार आहात? बघतो. तुकोबा गावात फिरला. एके ठिकाणी लाकडं फोडायची होती. तुकोबानं होकार दिला, पण ज्या घरची लाकडं फोडायची होती तेच नाही म्हणाले. अरे तुकोबा, तुम्ही बी सावकार, आम्ही बी सावकार, आमची कमान चढतीये, तुम्हास तुमची सावकारकी राखता नाही आली. सावकारकी म्हणजे काय? दुसऱ्यांना लुबाडणंच की. माझा दादा नेहमी म्हणायचा, दुसऱ्यांना लुबाडू नका, फसवू नका, दुसऱ्याचं मन दुखवू नका, पाप लागतं. तुकोबा, पाप पुण्याच्या गोष्टी आम्हा सांगू नको. तू सावकारकी सोडली, काय मिळालं? अरे नानत्या वाड्यात कुंत्री भुंकायला लागली की.
सावकार, मी काय म्हणतोय ना ते तुम्हाच नाही कळायचं. विठू सगळं बघतो, त्याला साऱ्यांची काळजी. मग बसायचं हातावर हात धरून. मला काम हवं होतं, ही लाकडं फोडून देतो. दिवसभर तुकोबानं लाकडं फोडली. प्रत्येक कुऱ्हाडीच्या घावाला तुकोबाच्या तोंडून विठ्ठल हा शब्द निघत होता. अंगातून घामाच्या धारा निघत होत्या आणि विठ्ठल नामासरची लाकडापासून झिलप्या बाजूला पडत होत्या. झिलप्यांचा ढीग तयार झाला. सांज झाली. असू दे, सावकाराचे शब्द. आणि गड्याला सांगून एक उसाची मोळी तुकोबाला देण्यास सांगितली. तुकोबाच्या मनात विठ्ठल नामाचा गजर सुरूच होता. मोळी घेऊन तुकोबा घराकडे निघाला. वाटेत मुलांनी तुकोबाच्या खांद्यावरच्या मोळीतला एक एक ऊस हळूहळू काढून घेतला. तुकोबा घरी आले तेव्हा 2 ऊस शिल्लक होते फक्त. बुवा, कुठे होता हो दिवसभर? लाकडं फोडली. तुम्ही? हो. बुवा, थकले असाल. अशा कामाची सवय नाही तुम्हास. सारखं अवघड काम. त्याचं नाव घेतलं ना की अवघड काम सोपं होऊन जातं जिजाई. त्या काळ्याचं? त्याचं नाव घेतलं ना की नसलेलं काम बिघडतं. तो गैरसमज आहे तुझा. आता समज गैरसमज राहू द्या. मला सांगा, लाकडं कोणाकडे फोडली? सावकाराकडे. आपण पण सावकार होतो ना बुवा. 4ही दिवस सारखे राहत नाही जिजाई. हेही दिवस जातील. कसे जातील बुवा? सांगा ना, कसे जातील? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तुकोबा म्हणाला. त्याचं नाव घेऊ नका बुवा, संताप येतो मज. आधी सांगा, काय मिळालं? उसाची मोळी मिळाली. मग मोळी कुठे आहे? 2च ऊस दिसताय. अरे, वाटेत मुलांनी काढून घेतले का काय? बुवा, अहो किती भोळे आहात तुम्ही. दिवसभर राबलात. माझ्या मुलांच्या तोंडाला ऊस लागायचा तर ह्या 2 ऊसाच्या कांड्या घेऊन आलात. अशानं कसं होईल बुवा? सारं ठीक होईल जिजाई, हसत तुकोबा म्हणाले. मेल्याने सारा बट्ट्या बोळ केलाय माझ्या संसाराचा. सारं धुवून काढलंय त्या काळतोंड्यानं. जिजाई, शांत हो. उसाचे तुकडे करून मुलांना देत तुकोबा म्हणाला. कशी शांत हो बुवा? सांगा ना, कशी शांत हो? घे. हातातला उसाचा पेर जिजाई समोर धरत तुकोबा म्हणाला. बुवा, हो, अशी उसाची पेरं खायला मी काय लहान आहे का? तोंडाचा कडवटपणा जाईल. आणि त्याच्यापेक्षा आपण सारे लहानच की. घे घे ग. कुठल्या मातीचे बनलाय बुवा तुम्ही? निस्संग आहात. परिस्थितीचा काहीही परिणाम तुमच्यावर होत नाही. विठू नामाचा महिमाच तसा आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. तुकोबाच्या तोंडी विठ्ठल नामाचा जप सुरू झाला आणि जिजाई रागानं हातबल होऊन बघत राहिली. विठोबाच्या आनंदाला भरतो आलं होतं. वाटलं त्याला की असंच समोर जावं आणि ह्या तुकोबाला कवेत घ्यावं. श्रोते हो, हा होता भाग 14वा, आवली तू होतीस म्हणून या कादंबरीचा 15वा भाग. उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.